गणेशोत्सव मंडळ, दत्त चौक, वाकेश्वर रोड, वडूज आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्री गणेशाला दुर्वा 21, मोदक 21 आणि शिवम मित्र मंडळासही 21 वर्ष झाली आहेत. हा निश्चितच योगायोगच म्हणावा लागेल. म्हणूनच सजीव देखाव्याची आणि प्रबोधनाची खंडित झालेली परंपरा पुन्हा आपल्या सेवेशी अखंड ठेवण्याचा हा आमचा अल्पसा प्रयत्न. मंडळी, आपल्या अखंड प्रेमाची आम्ही अपेक्षा बाळगतो. समाज प्रबोधन हा शिवमचा श्वास आहे आणि अभिनय कौशल्य हा ध्यास आहे. एका सत्य घटनेवर, ज्वलंत सामाजिक समस्येवर आधारित सादर करीत आहोत एक नाटिका. माझं माझं काय चुकलं, काय चुकलं, काय चुकलं, माझं माझं काय चुकलं, काय चुकलं, काय चुकलं, काय चुकलं. लेखक प्राध्यापक A.K. माने, हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज. तर प्रत्येक पालकांनी आवर्जून पाहावी अशी नाटिका माझं माझं चुकलं, काय चुकलं, काय चुकलं, काय चुकलं, काय चुकलं. कारभारी, अव कारभारी, बोला. म्या काय म्हणते, औंदा मी शिवमच्या गणपतीला नवस बोलणार आहे. आता हिच्या मायला सून याचा वकूत आलाय आणि तुला म्हातारपणी पोटूची व्हावं वाटतंय का काय? त्या मायला नाही, तिचं डवाळ, आमचं काय नाही, आम्ही आपलं तयार आहे. हे देवा 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 देवा, म्हातारा झाला सा परथट्टा करायची काय सवय तुमची गेली नाही द्वारा? कोणी ऐकलं बिकलं तर नाही ना? मग अहो काय तुम्ही बोलताय बघा. मन चेष्टा केली, जाऊ दे. हा, काय नवस करणार आहेसा? म्या गणरायाला म्हणणार आहे, माझा श्रीरामा टीव्हीला दिसू दे, दिव्याच्या गाडीत बसू दे, मोठा साहेब होऊ दे. आई आणि थांब थांब थांब, हा मला माझ्या लेकराची हाक ऐकायला आली. आई ते बघ, वय वय, माझ्या काळजाचा तुकडा आला. अहो माझा वाघ आला, वाघ. श्रीरामा, ए श्रीरामा, अरे अरे इकडे ये, अरे खालच्या वावरात ये रे. ये ये बाळ, या बाजूला आम्ही, ये. अरे इकडे ये. आई आई आई, मी जिंकलो. आई आई आई, मी कलेक्टर झालो. श्रीरामा, हा जिल्ह्याचा साहेब झालो मी. या बाबा, आई केवढी गोड बातमी आणलीस लेकरा. हा अगदी आमचं सपन पुरं केलं सभा. कारभार रे, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर बोलणं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, घर तुला संग संग गण होईल, दिस राहतील, दिस येतील, भोग सरण सुख येईल. कारभारी, आपल्या लेकराचं तोंड गोड कसं करायचं? अगं मगाशी तुला बोरं दिलीत नव? होय होय होय, 3-4 दिल्यात की. होय की, होय होय. फार गुळासारखे गोड आहे, तोंड गोड करतेच बोरानं. होय होय होय, बोरानच तोंड गोड करते. अरे वा, शबरीची बोर श्रीरामाला. आई, काय रे बाबा, तुम्ही दोघं मला गोड गोड पापा द्या. त्याच्या एवढी गोडी जगात कशाला नाही. श्रीरामा, जन्मभर हेच नातं ठेव रे बाळा. बाबा, त्या दे.
बाळासाहेब आता ते वादा बंद करायला लावा की आता आणि सगळं शांत बसून घ्या बरं. हो 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 मंडळी मंडळी हात जोडतो, सगळे शांत बसा, गप बसा. अरे वाजंत्री वाजंत्री मंडळी थांबवा थांबवा लेका हो, आपलं सरपंच काय म्हणतात बघा. गुरुजी आता आणखी कशाची वाट बघताय सा? 4 शब्द बोला की. आपल्या पोरानं झेंडा लावलाय ना गावाचं लई मोठं नाव केले त्यानं. बोला की जरा. आणि वय सांजची पारा गाव जेवण हाय तवा चूल बंद निमंत्रण द्यायचं समजास नाही कळ का? शांतता. तर गावकरी बंधू भगिनीनो, आपल्या गावातील श्रीराम कलेक्टर झाला. हो कलेक्टर. गरीब परिस्थितीशी झुंज देत देत तो यशस्वी झाला. म्हणतात ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. त्याने त्याचे त्याच्या घराण्याचे एवढेच नव्हे तर आपल्या गावाचे नाव देशात पोचवले. तरुणानो, आपला देश राम कृष्ण हरी यांचा देश आहे. नेहरू गांधी सुभाष बाबूंचा देश आहे. स्वामी विवेकानंदांचा देश आहे. ही भूमी बुद्ध, महावीर, जीजस आणि पैगंबरांच्या पवित्र चरण कमलाने पावन झालेली आहे. छत्रपती शिवरायांची तलवार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी याच भूमीत उसळली. तरुणानो, आपला महाराष्ट्र तर संतांची भूमी आहे. तेव्हा तरुणांना एकच सल्ला द्यावासा वाटतो. हे बघा, फुकटचा पैसा, व्यसन, मोबाईल आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जीवनातील अमूल्य वेळ वाया घालवू नका. अरे जीवन अनमोल आहे, अनमोल. आणि बर का, ते एकदाच आहे. तरुणच देश घडवणार आहे. हा बघा, श्रीरामांचा आदर्श घ्यावा. जीवनात यशस्वी व्हा. सर्वांच्या वतीनं श्रीरामा, तुझं सगळ्या गावाच्या वतीनं, आमच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. रामभाऊ, खरंच तुमचं अभिनंदन बरं काय. नाही म्हणजे आमच्या गावचं नाव तुम्ही देशात पोहोचवलाय साहेब. आणि रामभाऊ, मोरल्या केपेला येताना जोडून यायचं बरं का. हे विघ्नहर्त्या, तूच मला कलेक्टर केलंस. पण माझ्या पत्नीचे आणि माझे विचार कुठेच जुळत नाहीत. मानसशास्त्राची PhD असलेली पत्नी मी केली. तिला सर्वसामान्य माणसांचं राहू द्या, पण स्वतःच्या पतीचं मन तरी कधी कळणार. आणि दुर्दैव हे आहे की मी कुणाशीच हे बोलू शकत नाही. माझं तिच्यावर नितांत प्रेम आहे, पण तिच्या अहंकारानं, तिच्या गर्वानं, तिच्या बेधडक बोलण्यानं मी गुदमरतोय गणराया, गुदमरतोय. आतून कुरतडला जातोय. खर तर जिल्ह्याची जबाबदारी मी खूप सहजपणे सांभाळतो, पण पत्नीला सांभाळणं मला अवघड झालंय. अख्ख्या जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखतोय, पण कुटुंब सांभाळणं अवघड झालंय गणराया. या जिल्ह्याला मी शिस्त लावतोय. भल्या भल्या गुंडांना, मस्तावलेल्या लांडग्यांना जेरबंद करतोय, पण पत्नीला साधं समजावू शकत नाही. दिव्याच्या गाडीतून फिरतोय, पण घरात मांगल्याचा आणि शांततेचा दीप लावायला मी अपयशी ठरतोय. गणराया, जिल्ह्यातील अनाथांचा नाथ मीच आहे, पण स्वतःच्या घरात मात्र मी अनाथ आहे. रथी महारथी माझ्या समोर यायला धास्तावतायत, पण मी स्वतः
मी स्वतः माझ्या पत्नी समोर जायला घाबरतो. खर तर माझ्या प्रतिष्ठेनंच तडा जाईल म्हणून घाबरतोय आणि नेमकी हीच नस तिनं बरोबर ओळखली आहे. त्याचाच फायदा ती उठावतीये. जिल्ह्यातील दुष्काळ, महापूर, राजकीय दंगली, भूकंप, निवडणुका, जनगणना या सर्वावर मी सहजपणे मात करू शकतो, पण पत्नी समोर मात्र मी मातीमोल ठरतोय. थोडक्यात काय, संपूर्ण जिल्ह्यावर ताबा आहे पण कुटुंबावर ताबा नाही. हे गणराया, पती पत्नीचं ऐक्य, सामंजस्य, तडजोड, शांतता हीच तर खरी संपत्ती आहे. संपत्तीपेक्षा शांतता श्रेष्ठ आहे. तिथंच खरं सुख आहे. म्हणूनच हे गणराया, तुला मी भीक मागतो. मला स्वतःला काहीही नको, काही नको मला. फक्त कुटुंबामध्ये स्वास्थ्य दे, सुख दे. माझ्या पत्नीला सद्बुद्धी दे, तडजोड करण्याचं सामर्थ्य दे, मुखातून अमृतवाणी दे. एकटा तडजोड नाही करू शकत रे मी. नाही देवा, एकटा मी काहीही करू शकत नाही. गणराया, एवढी एकच विनंती आहे तुला. तुझ्या मोदकासारखे गोड शब्द तिच्या मुखातून बाहेर पडू देत. हो, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. माझी अर्धांगिनी आहे ती. तेव्हा माझी एवढी विनंती मान्य कर गणराया. येतो मी. माझ्या गावकऱ्यांनी आग्रहानं बोलवलंय मला. माझ्या ग्रामदेवताची यात्रा आहे. येतो मी. गणपती बाप्पा मोरया. येतो गणराया, येतो. अगं आई, कोण आलंय बघ? कोण आलंय? अरे श्रीरामा, बरं झालं बाबा आला. सुनबाई, या वाट बघून थकले रे बाबा मी. आणि माझी छकुली कुठे आहे? छकुली? आम्हाला तरी माहित नाही बुवा. कुठं गेली कुणास ठाऊक. कोण आहे? माझ्या सुनबाईचं लेकरू. माझ्या साहेबांचं कोकरू. आडगुळ मडगुळ सोन्याचं कडगुळ. आडगुळ मडगुळ सोन्याचं कडगुळ. खुळ 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 रुपयाचा वाडा. हा, खुळ 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 रुपयाचा वाडा. तांढ्या बाळा टिळा. तांढ्या बाळा टिळा. हा, आडगुळ मडगुळ सोन्याचं कडगुळ. अरे हा, माझी छकुली, माझी सोनोली. ओळखल्या. ए आजी, माझ्यासाठी तुपातली पुरणपोळी केली? अगं होय ग बाळा, पुरणपोळी होईपर्यंत तुम्ही देवदर्शन घेऊन या. तोपर्यंत पोळ्या तयार. हे संध्या, ही गावातली साधी माणसं, हे उत्सव, निसर्ग किती छान वाटलं ना ग. हो, ते तुम्हाला, हा, मला नाही. गावढळी खरडी माणसं म्हणे छान. अगं संध्या, अगं ती पण माणसं आहेत ना. जनावर सुद्धा माणसांना रिस्पेक्ट देतात, पण माणूसच माणसाला. हो, जस्ट स्टॉप इट. ओके, मला ना नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही कलेक्टर कसे झाला.
अहो हेच सगळं बघायचं तर कंडक्टर व्हायचं ना. ए आई, मग तो होऊन दाखव ना पप्पांसारखी कलेक्टर. आली मोठी. ए कांते, इथं आल्याबरोबर बिघडलीस ना. आणि काय ग, तुला काय सांगितलं होतं, लांबून बोल सगळ्यांशी. कशाला तर थेरड्या थोबड्यांना पापे देत बसलीयस. संध्या, हे बघ, सर्व वयोवृद्धांचा आदर राखावा. हो, जरा लहान बाळाच्या मनाचा तरी विचार कर. जरा चांगले संस्कार दे ना प्लीज. आता ना तुम्ही एक काम करा, एक शाळा काढा. हा, शिक्षक बनून सगळ्या गावातल्या मुलांना संस्कार देत बसा, म्हणजे तुमच्यावरही संस्कार होतील. आणि एक काम करा, जमत नसेल ना तर सरळ आमचा अंत्यसंस्कार करा. ए मम्मी, तू एकदा तरी पप्पांशी हसत खेळत माझ्यासारखं बोल ना ग. यू शट अप, ओके. माझ्या आई बाबांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. कुणाशी कसं वागायचं ते तू मला शिकवू नकोस, समजलं ना. पप्पा पप्पा, आपण आजी आजोबांना घेऊन आपल्या बंगल्यावर जाऊया. ते मला खूप आवडतात. मम्मी अजिबात आवडत नाही. पप्पा यू नॉनसेन्स. माझी तुलना त्या गावंढळ जनावरांची करतेस. हा, संध्या, संध्या शांत हो. किती त्रास करून घेते स्वतःला. असू दे, असू दे, शांत हो. बघू. छकुली, ए बेटा, तो बघ फुगे मला. पप्पा पप्पा पप्पा, मला तो रेडच बलून पाहिजे. हो बेटा, घेतो. रेड, येलो, ग्रीन, तुला हवा तो फुगा घे. ओके. तरी मी म्हटलं होतं मला नाही यायचं गावी. तुमचं तुम्ही जा, पण आमचा ऐकताय कोण? काय पाहायचं इथं कुणास ठाऊक. संध्या, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, आपण जपान, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशांच्या सहली केल्या ना, त्या कृत्रिम जगापेक्षा हे नैसर्गिक माणुसकीनं उतू चाललेलं जग बघ ना समोर. ते बघ, ते बघ, ते बघ समोर. काय सुंदर दृश्य आहे ग. बघितलंस? ते बघ, डोंबाऱ्याचं कुटुंब आहे. तू एक काम कर, फक्त बघत राहा. ते बघ, किती गुण्या गोविंदानं कसं जगतायत हे लोक. आणि खरंच यांच्याकडून शिकण्यासारखे. वा, आता काय आपण डोंबारी व्हायचं का? हा, तुम्ही ढोलक वाजवा आणि मी या रस्त्यावरून चालते. संध्या, संध्या, अगं प्रेम असेल ना तर शिळ्या भाकरीचा पाण्यात बुडवून भरवलेला घास सुद्धा पुरणपोळीपेक्षा श्रेष्ठ असतो. असू दे, असू दे. हे बघ, तू बघ, तू बघ, पोतराज. वा, आता लवकर निघायचं बघा. मला केव्हा एकदा आपल्या बंगल्यावर जाईन असं झालंय. नाहीतर तोच चाबूक घेऊन आम्हाला फटके द्या, तेवढेच राहिले ना आता. म्हणे पोतराज बघा. शी. संध्या, संध्या, तुला एक सांगू. हे बघ, त्या जखमा भरून येण्यासाठी तू कोणत्याही दवाखान्यात जात नाही, माहितीये. त्याच्या पत्नीच्या प्रेमळ स्पर्शानं त्याच्या जखमा बऱ्या होत असतात, माहितीये तुला. पप्पा पप्पा, प्रेमाचं एखादं इंजेक्शन असतं का हो? आपल्या मम्मीला देऊया. बेटा, इंजेक्शनचा परिणाम तात्पुरता असतो. असू दे. चला, आता तुम्हाला एक गंमत दाखवतो. पांडुरंगाच्या प्रेमाचा अखंड वाहणारा झराच दाखवतो तुम्हाला. चला. तुला सांगतो संध्या, सिंह असो की हरिण, दोन्हीही आनंदाने या झऱ्याचं पाणी पितात, माहितीये का तुम्हाला. बसून घ्या,
शकुनी बेटा, ते महाराज ना खूप छान गोड गोड गोष्टी सांगतात. आपण त्या शांतपणे ऐकायचं आणि बघ मन कसं प्रसन्न होत ते. बघ सगळे गावकरी बसलेत ना, आपण पण इथे छान मांडी घालून बसूया. ऐका. सुधारणार नाही तुम्हाला काही. हे पहिले वाक्य महिलांसाठी, तुमच्यासाठी बसणाऱ्यांना दुसरं वाक्य. शपथ घेऊन टाका मागे पुढे. आज दाढीला साबण नसलं तर नसू द्या, पायाला चप्पल नसली तर नसू द्या, माझे म्हातारे आई बाप माझ्याच घरात मारतील अशी शपथ घेऊन टाका. त्यांना चतकोर द्यायची तर दोन घाल द्या, पण घरात म्हणून द्या. त्यांच्या इज्जती म्हातारपणाला रस्त्यावर करू नका. आणि तुम्ही बायकांचं ऐकून तुमच्या बापांचे हाल करता खरे. कोणाचं ऐकावं याचं भान ठेवा. आणि काय हिचं ऐकलं तर हिनं काय आपल्या बरोबर उडी टाकली काय? शरणात तुम्ही मेले उडी टाकली टाकली का? उलटी मध्ये आई बाबा. तिसरं वाक्य मुलींसाठी सांगतो. पोरीनं ऐकायला एक वाक्य. पोरी पोरी ऐका बरं का, शेवटी नाही म्हणाल तुम्ही, वाक्य वाईट आहे. ऐकाल ना माझं एक वाक्य पुढे. ऐकाल ना पुढे ना, तुम्ही शाळा शिका, शिकू नका, नोकऱ्या करा, करू नका. आता तुम्हाला सांगण्याचे दिवस राहिले नाही. तुम्ही त्याच्या पुढे राहिले. तुम्हाला कोण सांगा? तुम्ही लगेच म्हणाल महिलांना अशी म्हणली. तुमच्याकडे आता कायदा आलाय आता आम्ही जवळजवळ वांग्यातलीच. शिका, शिकू नका, नोकऱ्या करा, करू नका. माझं काय त्याचे शिकायला नाही. पण माझं एक वाक्य ऐका ना तुम्ही. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो. मला लय लय करतो. पोरीला 5चा पेन, पोरीला 50चा. पोऱ्याचा ड्रेस 200चा, पोरीचा 500चा. पोऱ्याचा ड्रेस 1000चा, पोरीचा 5000चा. काय जाईल एक दुपारा. नाही पण पोरीचे लाड करायचे मला. कारण माहिती का, ती बिचारी एक दिवस पप्पा, ते महाराज आपल्या आजोबांसारखेच आहेत. किती छान छान गोष्टी सांगतात. आपल्या आजी आजोबांना आपल्या बंगल्यावर घेऊन चला ना, ते मला रोज छान छान गोष्टी सांगतील. नो नो नो. येस येस येस. संध्या, संध्या मी काय म्हणतो, प्लीज काही दिवस ऍडजस्ट कर ना. आपण छकुलीचा हट्ट पुरा करूया ना. तिचा हट्ट पुरवा, पण त्यांची सेवा तुम्हीच करा. मला जमणार नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. छकुली बेटा, आजी आजोबांची सेवा आपण करू. ओके? येस. आजी येणार, आजोबा येणार. येस. छोटासा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल ही छोटा सा छोटी सी आशा. मम्मी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. माझे पाय खूप दुखा लागलेत. ऐक पाय. हलू सुद्धा नकोस. कार्टी अगं तुझ्यामुळेच ही थेरडी इथे आली आणि हा म्हातारडा. इथले भंगारवाले सुद्धा नाही यांच्यापेक्षा जास्त टिपटॉप असतात. सुनबाई, खबरदार माझ्या कारभाराला काय बोललीस तर. हा ग, पोरगा साहेब व्हावा म्हणून त्याने काय काय केलं हे फक्त माझ्या जीवालाच माहित आहे. कारभारने, तू तिला कशाला सांगायला लिहास? गप. काय काय सांगू नकोस. गप. नाही नाही, काय गप काय गप. काय केलं सांगा ना, काय केलं? हा, तुझा कारभारी काय IAS परीक्षेला बसला होता काय? हा, सगळ्या पोरांचे आईबाप करतात ना, तेच तुम्ही केलं. त्यात वेगळं काय? हा ग, गुरेढोरं इकली, जमीन इकली, बर, आणि शेवटी शेवटी तर डोरला सुद्धा घाण टाकलं. कारभारने, हो, म्हणून तरी राजाची राणी झाली. अगं पण तिला सांगून काय उपयोग आहे? तू गप. नाही नाही, तिला कशाला गप बसवता ना. हे बघा, ठीक आहे, सगळं विकलात ना. काय
ते गुराढोरांचे, जमिनीचे, डोरल्याचे किती पैसे झाले तेवढं सांगा. हा, त्याच्यात दुप्पट पैसे देते, पण परत ही थोबाड दाखवायची नाही, कळलं? हे आमचं इम्प्रेशन घालवायला ना इथे यायचं नाही परत. लय बोललीस, बस लय बोललीस. हा, लय पैसेवाली झालीस. मला तुझं पैसे नगद देणारच असशील का नाही, तर माझा यो लाख मोलाचा, लाखातला एक माझा पोरगा दे आणि सांग तुला किती पैसे द्यायचा अजून. ओ माय गॉड, हो तुम्ही माझ्या नवऱ्याला ते तुमचा बाजारी बैल समजता काय? हा सुनबाई, हो, म्हणजे तुम्ही माझा संसारच मोडायला बसलाय तर, हो ना? बरोबर. अहो, जनावरांच्या संगतीत तुम्ही सुद्धा जनावरच झालाय. निघा, चालते व्हायतून. तुमचं तोट तिकडं काळ करा, कळलं? नाहीतर वॉचमॅनला सांगून धक्के देऊन घराबाहेर काढीन. कारभारी, कारभारी. गप, अगं मी हाय ना वाचून चिता. हिच्या जीवावर आपण परपंच केलाय का? गप, रडू नकस. घे घे ती बॅग, चल. चला कारभारी. अगं, जमिनीचा हातरून आणि आबाळाचं पांघरून करणारी आपण शेतकरी माणसं, हिचं काय ऐकून घेतेस? चल. सुनबाई, आम्ही परत कधी नाही येणार या घराला. पण एक सांगू, थोडं थांब. माझ्या काळजाच्या तुकड्याला डोळं भरून पाहू दे. त्याला बघतो एकदा डोळं भरून, त्याच्या अंगा खांद्यावर हात फिरवतो, त्याचा एक मुका घेतो. बस एवढं उपकार कर. परत तुझ्या घराची पायरी नाही चढणार आम्ही दोघं. खरं माझ्या वासराला मला एकदा बघू दे. सुनबाई, सुनबाई, आम्ही जातो, पण घडला प्रकार माझ्या साहेबाला कळू देऊ नकोस. सुनबाई, सोड ग, त्या लेकराला सोड. तुम्ही निघायचं बघा. तिचं काय करायचं ना ते माझं मी बघते. अगं अगं अगं, सोड ग त्या लेकराला. थोडा वेळ तरी सोड माझ्याकडं. काय कटकट आहे. सुनबाई, लेकराला सोड ग. मुक्या जनावरावर बी माणूस लढा लावते. पाय दुखत असतील ग तिचं. केवढंच लेकरू आणि काय शिक्षा देतीस तिला? अगं सोड तिला. ए चकुली, ए बाळा, आम्ही जातो रे. आजी, आजोबा, तुम्ही नका ना जाऊ. प्लीज मला सोडून जाऊ नका ना. ऐका, माझे पाय राहू देत. खरं तुम्ही या ना, प्लीज जाऊ नका. छकुली, बेटा छकुली, हे बघ, तुझ्यासाठी नवीन फ्रॉक, स्वीट्स आणि नवीन नवीन खेळणी. अरे माझं लेकरू हसत का नाहीये? हस 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 बेटा, हस. अशी असणार नाहीस तू. आता बघ कशी असते जा. छकुली, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? छकुलीचे डोळे कसे ओले 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 ओले. छकुलीच्या फ्रॉकवर फुले 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 फुले. छकुलीची मम्मी कशी देखणी देखणी. पप्पा तिला म्हणतात चिकणी चिकणी. आजी आजोबा कसे गोड 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 गोड. विठ्ठल रुक्मिणीचा जोड 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 जोड. छकुलीचा पप्पा श्रीराम श्रीराम. सगळ्यांना कळणार राम 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 राम. संध्या, ठीक आहे, तुझ्या पसंतीची साडी. आणि आई बाबा, हे घ्या तुमच्यासाठी एकदम खास कपडे. सगळे खुश? खुश ना सगळे? अरे हसा ना. आता मस्त पैकी सगळ्यांनी जेवायचं आणि छान पैकी झोपून जाऊया. ओके? श्रीरामा, तुझ्या बाळाला इथं कोंडल्यागत झालं या. आम्हाला मोकळ्या माळावर शेतात हिंडायची सवय आहे. तवा म्हणते आई, आई, फक्त आजची रात्र
निवांत झोपा. उद्या तुम्हाला सगळ्यांना मी गावी सोडून येतो. ओके? चलो 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 चलो, खाना खाएंगे, गीत गाएंगे और मस्त पैकी सो जाएंगे. बाळा, तुझं प्रेम कळते रे, खरं रातच वैड्याची झाल्यावानी झालंय. असू दे, चल. असू दे, चला हो. आजची तर रात काढायची आहे ना. जगावं की मरावं, पत्नीला ठार मारू नाही. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. कसम चाह लेना, कसम चाह लेना, खुदा की कसम. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार. नाही, कोणत्याही स्त्रीची हत्या करण्याचा अधिकार मला नाही. माझी पत्नी वाईट नाही, तिचा स्वभाव वाईट आहे. आणि तिला मारणं म्हणजे छकुलीच्या आईला मारणं. नो 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 नो. आई वडिलांना ठार मारावं. आई तुझले करू येड को करू, आई तुझले करू येड को करू. रानात फसले रस्ता चुकले, सांग मी काय करू. ज्यांचे उपकार शेकडो जन्म घेऊन सुद्धा भेटणार नाहीत, त्यांना मारण्याचा विचार सुद्धा पाप आहे. मग मी, हो मीच स्वतःला संपवलं तर. होय. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या बाळगाची शाखानी जाई. हे तरी देवा सरना यो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या नाही. आदरणीय आई बाबा, एखादा चित्रकार शिल्पकार स्वतःची कलाकृती जीव ओतून घडवत असतो. तुम्ही तर जीव आणि जीवन ओतून या कलेक्टरचं शिल्प घडवलं. खरंच तुम्ही तुमच्या जीवनात उत्तीर्ण झालात. चित्रकाराची अथवा शिल्पकाराची वारंवार होणारी मानहानी सहन करण्याचं सामर्थ्य हे निर्जीव शिल्पात असतं. पण या सजीव कलेक्टरच्या शिल्पात ही सहनशक्ती कुठून आणायची? आई बाबा, माफ करा, पण मी आता अखेरच्या प्रवासाला निघालोय. माफ करा म्हणण्याची माझी पात्रता नाही, पण पुढील जन्म असेल तर तो तुमच्या पोटी मिळावा अशी मनापासून अपेक्षा करतो मी. प्रिय संध्या, तुझ्यावर माझं या क्षणापर्यंत खूप प्रेम आहे. माणसाचा स्वभाव बदलणं माणसाच्या हातात असतं का? नाही, तुलाही मी दोष देऊ शकत नाही. मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे.
माझंही तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, पण दुर्दैवानं आपल्या दोघांना ते सुसंगतपणे व्यक्त करता नाही आला. सतारीच्या तारा व्यवस्थित छेडल्या तर त्यातून सुगम संगीताचा झरा वाहत असतो. मला त्या तारा छेडताच नाही आल्या, म्हणूनच आज मी तारा तोडतोय. आपल्या देशात कोर्टामध्ये 55,000 घटस्फोटाच्या केसेस सुरू आहेत आणि महाराष्ट्रात या घडीला 8,600 केसेस आहेत. माझ्या आईनं माझ्या बाबांना घटस्फोट दिला असता तर, नेमका हाच प्रश्न मी माझ्या मनात केला आणि तुला घटस्फोट देणं ही कल्पना मला नाही आवडली, नाही रुचली, नाही जमली. पण विवाहापूर्वीचं कौटुंबिक जीवन आणि विवाहानंतरचं जीवन यामध्ये सेतू म्हणजेच पूल बांधण्याचं कौशल्य, माझं नाव श्रीराम असूनही मला जमलं नाही. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. छकुली, माझं लाडकं बाळ. बाळा, तू तर माझ्या काळजाचं तुकडं आहेस. अगं, तुझ्याकडे पाहूनच तर मी इथपर्यंत जीवन प्रवास करू शकलोय. आज आपल्या देशात 31 दशलक्ष अनाथ बालक आहेत. पण तुला तुझ्या पप्पा विना पोरकं करण्याचं पाप आज माझ्या हातून घडतंय. तू मोठेपणी कोण होशील पाहण्याचं भाग्य मीच हिरावून घेतोय माझ्यापासून. काय म्हणू मी? एकच सांग, तुला गोड गोड पापा. छकुली, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? उत्तर सुद्धा नाहीच. इथून पुढं तुझं उत्तर नाहीच असेल ना? समाज बांधवांनो, मी एक IAS अधिकारी आहे. हा मूर्खपणा, हा क्रूरपणा मी कसा करू शकलो हाच तुमचा प्रश्न असेल आणि तो रास्त प्रश्न आहे. पण जर मी चूक करतोय असं तुम्हाला ठामपणे वाटत असेल तर एकच सांगेन की तुम्ही कधीच ही चूक करू नका. हो, हाच माझ्या आत्महत्येचा संदेश समजा. मी कोणतंही गैरकृत्य केलेलं नाही किंवा माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नाही. माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचा यामध्ये दोष नाही. हा भारतात एवढंच समजा की जीवनामध्ये गीता, गाथा, पुराण, बायबल हे न वाचल्याचा तो कदाचित परिणाम असेल असं समजा. बुद्धी आणि भावना एकाच तराजूत तोलता येत नाहीत. मी IAS अधिकारी असलो तरी शेवटी एक माणूसच आहे. आज आपल्या देशात 2016 साली 1,35,445 लोकांनी आत्महत्या केल्या. याचाच अर्थ प्रत्येक दिवशी 442 पुरुष आत्महत्या करतात तर 129 महिला आत्महत्या करतात. हे रोखणं हे माझं कर्तव्य असताना मी स्वतः देखील तीच चूक करत आहे. हे एका भित्र्या माणसाचं, दुबळ्या मनाचं, एकलकोंड्या स्वभावाचं लक्षण आहे हेच खरं. फक्त परीक्षेचा अभ्यास आणि अभ्यास एवढंच मी आजवर केलं. इंद्रधनुष्याप्रमाणे जीवनाला अनेक रंग असतात, छंद असतात. हे त्या वयात शिकायचं राहूनच केलं आणि आता ते जमेना. सुंदर जग आणि सुंदर जीवन असताना केवळ पुस्तकी किडा झाल्यामुळं उदासीनतेचा हा कळस आज मी गाठला. माझी आपणा सर्वांना एकच नम्र विनंती आहे. आपल्या मुलांना जीवनाचे विविध रंग न्याहाळू द्या. विविध कला कौशल्यांचा त्यांना आस्वाद घेऊ द्या. फक्त आणि फक्त पुस्तकी किडा किंवा पुस्तकी यंत्र बनवू नका त्यांना.
त्यांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. त्यांच्या कलानं त्यांना उमलू द्या, त्यांना बहरू द्या, सुगंधित होऊ द्या. बस एवढंच माझं सांग. गुड बाय फॉर एव्हर. मी आहे मारतो तुला. अगं वाघासारखा लोक गेला. संसाराच्या 2 चाकातलं 1 चाक गळून पडलं. ए लक्ष्मी, अगं तू अशी पडू नको. बोल. हे लक्ष्मी. देवा, हे देवा, 1 चाक गळून पडलं. आता दोन्ही कुबड्या मलाच घेऊन चालायला लागेल रे. हे देवा, ह्यो काय पण सगळं रे. काय अशी चूक केली तुझ्या दरबारात. हे लक्ष्मी, हे श्रीरामा, कुणा बाई जगायचं आहे. कुणा बाई जगू, कशाला जगायला. अरे माझ्या वाच अंगाला हात लावू नका. इन्स्पेक्टर साहेब, जरी त्या चिठ्ठीनं मला निर्दोष ठरवलं असेल ना, तरी खरा दोषी मीच. हो, गाडी, बंगला, पैसा हेच मला सर्वस्व वाटत होतं. माझ्यातल्या अहंकारानं आणि अज्ञानानं मी आंधळी झाले होते. देवानं मला देवासारखा पती दिला, पण मीच त्याला देवाकडे पाठवला. श्रीराम सर, तुम्ही पुन्हा एकदा जिवंत व्हा. फक्त एकदा. आयुष्यात या ज्या चुका केल्या ना, त्या नाही पुन्हा करणार मी. जन्माचा अर्थ आता मला समजलाय, पण पारुषी झाला. चकोली, ये ना इकडे. आता तुझ्याशिवाय मला कोण. ये ना. मम्मा, तुझ्यामुळे माझे पप्पा गेले, माझी आजी गेली, आता तू पण जा. आजोबा, मला नाही इथं राहायचं. चला ना, आपण गावी जाऊ. चला ना. हे चकुली, नको ना असं बोलू. नको ना सोडून जाऊ मला. ये ना. आजोबा, तुम्हाला अंधाराची भीती वाटते? हे वासना, अरे बघ, माझ्या जन्माचा अंधार झालाय रे. आमुष्य नशिबाला आली.
काय कुष्ट आमुषाला शिवाला आली हा आणि आता कसला उजे आणि कसला आमदार काय नाही द्या वाटत तुझ्यासाठी कसं ना मला गप्प बसायला पाहिजे ये माझं लेकरू ये माझं लेकरू मला सोडून निघालो. माझे पप्पा पण आजी आजोबांचे लेकरच होते ना. हे कसं गौर बोललीस रे बाळा रडायच नाही मी ऐक ना ये चकुली आता आहे ना आजोबा तुम्ही माझ्या पप्पांना कलेक्टर केलं ना असं मला पण कलेक्टर करा. काळजी करू नकोस बाळा ह्यो पहाडासारखा आजा तुझ्या पाठीशी आहे माझा चकोली काय बेटा प्लीज प्लीज कम ये ना. येस मी तुझ्या बरोबर येते पण मला तू फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणता प्रश्न. मम्मी माझं काय चुकलं काय चुकलं काय चुकलं काय चुकलं